कोकणासह राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, शेतीच्या कामांना आला वेग। देशामध्ये पावसाने सरासरी गाठली। आतापर्यंत देशामध्ये 201 मिलीमीटर पावसाची नोंद। येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसणार, हवामान खात्याचा अंदाज। मुसळधार पावसामुळे शहापूरमध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती। वाशिममधल्या सृष्टी फार्म हाऊसवरती 150 पर्यटक अडकले। एनडीआरएफच्या जवानांकडून पर्यटकांची सुटका। नवी मुंबईच्या पनवेल आदई या सुकापूर भागामधील सोसायट्या आणि घरांमध्ये शिरलं पाणी। परिसरामध्ये कमरे एवढं पाणी, रस्ते जलमय, वाहनं बंद पडल्यानं प्रवाशांचे हाल। नवी मुंबईमधल्या पनवेल परिसरामध्ये मुसळधार पाऊस। कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली, रस्त्यावरती गाड्या अडकल्या। परिवहन बस बंद असल्यानं रहिवाशांचे हाल। पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। आदई सुकापूर भागातील रस्ते पाण्याखाली, अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 20%वर। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरामध्ये पाऊस। सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण परिसरातील अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये आज पहाटेपासून पावसाची रिपरिप। अंधेरी, जुहू, जोगेश्वरी या परिसरामध्ये पावसाचा जास्त जोर। विदर्भामध्ये पावसाची हुलकावणी, 16% पावसाची तूट। भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तूट अधिक। कोकणामध्ये समाधानकारक पाऊस कोसळत असल्यानं शेतीच्या कामांना वेग। कोकणातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। पुढच्या काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान खात्याचा अंदाज। मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर। पुराचं पाणी महाजन बाजारपेठेमध्ये शिरलं, व्यापाऱ्यांचं नुकसान। कोकणातील शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त। सिंधुदुर्गच्या धामापूर गावातील शेतकऱ्यांकडून शेताच्या बांधावरती दशावतार सादर करत इतरांचं मनोरंजन। पालघरमध्ये मुसळधार पावसानं वाडे परिसरामध्ये झोडपलं। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यानं वाड्यातील अनेक गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। पनवेलमधल्या काळुंद्री नदीला पूर। पाणी नदीपात्राच्या बाहेर चिपळे उड्डाणपुलावरून पाणी वाहू लागलं। पनवेलमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस। पावसामुळे गाढी नदी दुथडी भरून वाहू लागली। नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसी मधील पडघा परिसरामध्ये साचलं पाणी। वाहनं वाहून जातानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं अनेकांचं नुकसान। मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये मरोळ कोंडी विटा या रोडवरती पहिल्याच पावसामुळे खड्ड्यांचं पसरलं साम्राज्य। स्थानिकांकडून पालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह। भंडाऱ्याच्या रावणवाडी इथे रिमझिम पावसामध्ये वाघिणीचा 2 बछड्यांसह मुक्त संचार। पर्यटकांकडून व्हिडिओ कॅमेरा चित्रित। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ। पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा 5% वाढून 14.5%वर। मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले। वासिन स्थानकाच्या जवळ ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्यानं मोठा खोळंबा। वाशिम ते खांडिवलीमध्ये पाणी साचल्यानं मार्ग बदलले। मुंबईमधील पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द। दिवा ठाणेच्या दरम्यान मेगा ब्लॉक रद्द केल्याची माहिती। नवी मुंबईमध्ये कळंबोलीमध्ये मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावरती पाणी। रेल्वे रुळावरती पाणी साचल्यानं कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा ही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं। होई मन शुद्ध